सुरुवात होत असताना वैयक्तिक पहिलं आणि संघाचं पहिलं होईल अशा ठिकाणी त्या प्रगती फलकावरती मार्गस्थ होतोय. गोट्या राईट हँड गोलंदाज सामना करेल अनादी 11 या संघाचा सलामीचा खतरनाक फलंदाज म्हणायला काहीच हरकत नाहीये. संदेश आपल्या फलंदाजी मार्कवरती तयार. पहिल्या चेंडूवर 2 धावा त्यांनी प्राप्त केल्या आहेत. 2 या धावसंख्येने संघाचा आणि आपलं खातं खोलतो तो म्हणजे छोटू. पाहूया पुन्हा या टप्प्याचा चेंडू. तितकाच चांगला समाचार मात्र घेता आला नाहीये. सुजन पुरे मात्र क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे. एका धावेवरती त्याला समाधान मानावं लागते. संदेशाला 1 या धावसंख्येने संघाच्या धावसंख्येमध्ये इकनेभर. आता मात्र स्ट्राईकला आहे तो म्हणजे अभि. पाहूया चौकारांची आतषबाजी त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळते का. चेंडूला मात्र पुरेपूर पाठवतो 2 धावेसाठी. 2 या धावसंख्येने मात्र अभि आपलं स्वतःच एक खातं खोलतो आणि संघाच्या धावसंख्येमध्ये भर करतो. संघाची धावसंख्या मात्र इथे धावफलकावर लागली जाते ती म्हणजे बिनगडी बाद 5. थोडीशी चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती म्हणजे खरोखर सुंदर प्रहार. तितक्या चांगलं क्षेत्ररक्षण आणि मला वाटते 1 धाव पूर्ण करतायत. 1 या धावसंख्येने संघ पोहोचतो 6 वरती. पाहूया पुन्हा एकदा स्ट्राईकला संदेश, नॉन स्ट्राईकला अभिषेक. गोलंदाजी मार्गावर दाखल झालाय. गोट्या लेग स्पिनचा प्रयत्न होता परंतु पंचांचा वाईटचा इशारा. खूपच यष्टीच्या बाहेरचा चेंडू म्हणावा लागेल. एका अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते. या सामन्यासाठी नियोजित लाभलेले पंच ते म्हणजे उमेश वाडेकर, नरेश आणि रोहित. पाहूया सुंदरची पंचांची कामगिरी पार पडताना. खरोखर सुंदर चेंडू होता. ब्लॉक मध्ये टाकलेला चेंडू पंच डी म्हणून घोषित करतात. त्या एका अवांतर धावसंख्येने संघाच्या धावसंख्येमध्ये 1 ने भर पडते. संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 8. बिनगडी बाद 8. पहिल्या षटक अजूनही प्रगती फलकावरती मार्गस्थ असताना संघाचा धडाडीचा फलंदाज संदेश आपल्या फलंदाजी मार्गावर अजूनही तैनात. खरोखर सुंदर चेंडू. तितकाच चांगलं क्षेत्ररक्षण. धाव काय मिळत नाहीये. धाव संख्या मात्र रोखून धरण्यात यश प्राप्त होत आहे. दरम्यान षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अनादी 11 या संघाची धावसंख्या मात्र धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे बिनगडी बाद 8. आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय तो म्हणजे वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन त्या प्रगती फलकावरती मार्गस्थ झाला तो म्हणजे अनिकेत. आणि आता मात्र पाहूया रन्स कट. या ठिकाणी खरोखर 2 चेंडू मात्र चांगले टाकले. पहिल्या चेंडूवर स्वतःच्याच गोलंदाजीवर स्वतः क्षेत्ररक्षण केलं आणि आता मात्र रन्स कट. त्यामुळे दोन्ही चेंडूवर धावा काय आलेल्या नाहीये. पाहूया पुन्हा एकदा सामना मात्र 3 षटकाचा असेल याची दोन्ही संघाने पुन्हा एकदा नोंद घ्यायची आहे. मला वाटतं खूपच यष्टीच्या बाहेरचा चेंडू पंच उमेश वाडेकर नो शिकून घोषित करताना एका अवांतर धावसंख्येमध्ये आता मात्र भर पडते. थोडासा दिशाहीन झालेला चेंडू. हाही दिशाहीन झालेला चेंडू आणि मला वाटते पंचांचा नोचा इशारा. पुन्हा एकदा अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते. पाहूया पुन्हा एकदा अनिकेत आपल्या गोलंदाजीसाठी तयार. सामना करायचा म्हणजे अभि. हा खरोखर सुंदर चेंडू होता. अचूक टप्पा होता. खरोखर बॅटचा बॉलचा काही संबंध आला नाहीये. अभिषेकला काही चेंडू मात्र समजत नाहीये. यष्टी रक्षक आपलं काम चोख बजावतोय. आर्यन खरोखर सुंदरशी यष्टी रक्षण करतो तो म्हणजे वेदांत स्ट्रायकर्स या संघाचा विकेट किपर आर्यन. मूर्ती लहान पण कीर्तिमान. पाहूया कोण टप्प्याचा चेंडू दिला होता रनआउटचा चान्स होता. पाहूया पंचाकडे काही दात बघताना एक रनआउटचा चान्स होता. पाहूया हा चान्स चुकलाय का तोपर्यंत. आणि या ठिकाणी पहिला मोहरा पहिला खंडा तंबूच्या दिशेने इथे रवाना होताना आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे अनादी 11 या संघाचा सलामीवीर. पण दुसऱ्या बाजूने अजूनही सलामीवीर संदेश आंबेडकर आपल्या संघासाठी अजूनही मैदानात उभा असताना पाहूया खरोखर एक अचूक टप्प्याची गोलंदाजी तर वारंवार पाहायला मिळते. भले एक्स्ट्रा धावांमध्ये रूपांतर होतंय पण गोलंदाजी मध्ये मात्र टप्पा मात्र अचूक होतोय.
पाहूया पुन्हा एकदा सुंदर चेंडू. आता मात्र कोणतीही न चूक करता फुललेचा चेंडू आणि छोटू आंबेडकर याने पाठवलेला चेंडू सीमारेषा पार चौकार. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 1 गडी बाद 14. पाहूया पुन्हा एकदा आता मात्र गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय तो म्हणजे मनीष आणि फलंदाजीसाठी आलाय तो म्हणजे सौरभ याने हलक्या हाताने आपल्या संघाच्या संघनायकाला एक धाव तर काढून दिल्या. खरोखर सुंदर प्रहार होता, झेल होता, पण मधु याने झेल जमिनीला दान केला आहे. पाहूया या जीवदानाचा ते पुरेपूर फायदा घेतात का ते म्हणजे संदेश आंबेडकर राईट हँड फलंदाज. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाजी मात्र तितकाच एक चांगला गोलंदाज आहे तो म्हणजे मनीष आणि आता मात्र अजूनही कोणताही धाव या ठिकाणी मिळत नाहीये. पाहूया पुन्हा एकदा मी मगाशीच म्हटलं होतं थोडासा अचूक टप्प्याचा हाही माहेरघर म्हणून मानला जातो गोलंदाज. चांगलं क्षेत्ररक्षण याही ठिकाणी पुन्हा एकदा काय मिळत नाहीये आणि दुसरा मोहरा संपूच्या दिशेने रवाना. पाहूया त्याची जागा घेण्यासाठी आलेला आता फलंदाज साहिल. पाहूया खरोखर सुंदर चेंडू, थोडीशी मिसफील्ड. पाहूया आणि मला वाटते चेंडू जातो सीमारेषा पार चौकार. आधीच कर्जबाजारी आणि त्यात उसना शेजारी. मी मगाशीच म्हटलं होतं या जीवदानाचा पुरेपूर फायदा घेतला तो म्हणजे संदेश याने आणि हाही चेंडू पाठवतो सीमारेषा पार चौकारसाठी. म्हणून मगाशी लकी ड्रॉ कुपन नंबर आहे 435. जाऊया पुन्हा एकदा आपण थेट मैदानामध्ये लाईव्ह ऍक्शन. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातील पहिला षटक घेऊन प्रगती प्रकारचे मार्गस्थ झाला तो म्हणजे अभि. पहिला चेंडू, पहिल्या षटकातला पहिला चेंडू सामना करेल तो म्हणजे वेदांत स्ट्रायकरचा सलामीवीर अनिकेत. सुंदर चेंडू. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल पण थोडंसं 40 क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. चेंडूला पाठवला सीमारेषा पार 4 धावेसाठी. अनिकेतच्या बॅटमधनं निघाला चेंडू गेला 2 धावेसाठी. त्याच्या बॅटमधनं निघाला असा खणखणीत डिक्लेरेशन बॉक्स 2 धावेसाठी. पाहूया पुन्हा एकदा अभि आपल्या गोलंदाजी मार्फत तयार. आता मात्र कोणती चूक न करता चेंडूला पाठवतो पुन्हा एकदा डिक्लेरेशन बॉक्स 2 धावेसाठी. मी मगाशीच बोललो होतो की अनिकेत वाडेकर याला आता मात्र कुठेतरी सूर गवसलाय आणि त्या सूर गवसणं गरजेचंही होतं आणि त्याचा फायदाही घेणं महत्वाचं होतं. पाहूया पुन्हा एकदा सामना विजयी करतायत का किती धावांचं योगदान देतात. पाहूया बॉल कुठे लागलाय. पंचांचा इशारा काय येतोय. डिक्लेरेशन 2 धावेसाठी. पाहूया आता मात्र थोडस महागडं षटक बनावं लागेल ते म्हणजे अभि यांचं. सुंदर चेंडू हाही तितका इथून तडकवलेला चेंडू आणि या ठिकाणी चेंडूला पुन्हा एकदा पाठवतो डिक्लेरेशन बॉक्स 2 धावेसाठी. 2 या धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत दोन्ही संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 8. थोडस महागडं असं षटक म्हणावं. शेवटचा चेंडू, पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू अभि याचा अनिकेत साठी. सुंदर चेंडू आहे तितका चांगल्या रीतीने समाचार घेतला आणि कोणती चूक न करता चेंडूला मात्र पाठवतो डिक्लेरेशन बॉक्स 2 धावेसाठी. दरम्यान षटक संपतंय. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 10. लकी ड्रॉ कुपन नंबर 521. लकी ड्रॉ कुपन नंबर 521. संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 12 वरती. पाहूया पुन्हा एकदा आई मला वाटते फुलटॉस चेंडू होता. डिक्लेरेशन बॉक्स 1 धावेसाठी.
पाहूया या ठिकाणी पंचांचा काय डिसिजन येतोय. लकी ड्रॉ कुपन नंबर 12 सुंदर प्रहार स्ट्रोक केला होता आणि आता मात्र कोणता फलंदाज बाद होणार पाहूया. लकी ड्रॉ कुपन नंबर 12 लकी ड्रॉ कुपन नंबर 12 चे एक 12 वॅट एलईडी बल्ब चार्जेबल बल्ब पाहूया पुन्हा एकदा. आणि आता मात्र अनिकेतच्या स्वरूपात रनआउटचा धक्का बसतोय. फुल टॉस चेंडू तितका चांगला समाचार घेतला तो म्हणजे मनीषाने. या चेंडूला पुन्हा एकदा पाठवून दिलं रन्स कर. चेंडूने प्रहार मात्र सुरेख केला होता या ठिकाणी रन्स कर. लकी ड्रॉ कुपन नंबर 524 लकी ड्रॉ कुपन नंबर 574 आणि आता मात्र कोणती चूक न करता चेंडूला पाठवतो डिक्लेरेशन बॉक्स 2 धावेसाठी. 2 या धावसंख्येने मात्र संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 15. पाहूया दुसरा षटक. संदेश आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार अजूनही मैदानामध्ये असताना. पाहूया बॅटचा बॉलचा काही संबंध आला नाही. चेंडू मात्र निर्धाव जातोय. धाव काही मिळत नाहीये. धावसंख्या मात्र अजूनही आहे तिथेच. कुठला सुंदर असा टॉवेल या ठिकाणी लागलेला आहे या लॉटरी मध्ये. पाहूया ते पारितोषिक मी बहाल करायला सांगतो. ह्याची अनाउन्समेंट करून ठेव. इस्त्री येते लास्टला. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 16. पाहूया साईल शेवटच्या षटक घेऊन प्रगती पलकावरती मार्ग असतं. खरोखर सुंदर गोलंदाजी. बॅटचा बॉलचा काही संबंध नाहीये. आता मात्र इथे समीकरण बदलते. 4 चेंडू आणि 8 धावा. पाहूया 4 चेंडू आणि 8 धावा. कोणता संघ या ट्रॉफीवर नाव कोरणार. कालपासून जी लढत चालू होती पहिल्या सामन्यापासून आतापर्यंतच्या शेवटच्या सामन्यापर्यंत पण त्यांचा वाईटचा इशारा ती कशासाठी चालली होती आणि कोणासाठी चालली होती ही मात्र ही सामना झाल्यावर ही आपल्याला समजणार आहे की या ट्रॉफीसाठी चालली होती आणि कोणता संघ या ट्रॉफीचा मानकरी ठरणार ना प्रबळ दावेदार होणार. चेंडू मात्र आता मात्र पाठवतो डिक्लेरेशन बॉक्स 1 धावेसाठी. 3 चेंडू 6 धावा. अजूनही मनीष नावाचा खेळाडू जोपर्यंत मैदानात तोपर्यंत मी तर अजूनही म्हणेन की सामना मात्र वेदांत स्ट्रायकरच्या बाजूने झुकलेला असेल. काकू टप्प्याचा हा चेंडू पुन्हा एकदा चांगला समाचार घेतोय तो म्हणजे मनीष. पाहूया होते आहे फायनल जिंकायची तयारी. होते आहे फायनल जिंकायची तयारी. पंढरीची वारी बघते जनता सारी. आमची तुमची वारी. चाय बटर बिस्किट फरसाण खारी. दिल दोस्ती दुनियादारी आणि आमचा फलंदाज बाकी लय भारी. पाहूया या फलंदाज मात्र आपला सामना विजय करून देतो का. सुंदर चेंडू डिक्लेरेशन बॉक्स मध्ये जातोय का पाहूया. पंचांचा इशारा 1 धाव. चेंडू जातो डिक्लेरेशन बॉक्स 1 धावेसाठी. पाहूया पुन्हा एकदा आणि 3 धावा. अतितटीचा सामना. 1 चेंडू आणि 3 धावा. सुंदर चेंडू आणि या ठिकाणी मला वाटते
अनादी इलेव्हन या संघाने आपल्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे ते म्हणजे अनादी इलेव्हन. हा सामना जिंकायला एक चान्स होता तो म्हणजे वेदांत सायकलच्या संघाला. बरोबर आहे, सुंदरची फलंदाजी, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि तितके चांगली गोलंदाजी आपल्याला